आई आपल्या समाजाचा पाया असते. प्रत्येक परिवाराचा आत्मा असते. अतूट संयम आणि अढळ समर्पणाशी त्यांचं नातं नेहमीच जोडलेलं असतं. ती पिढ्या घडवते. प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी एक रुटीन नाही, तर एक मौन वचन आहे आपल्या मुलाला निरोगी आणि चांगलं भविष्य देण्याचं. जेव्हा कुणी आई होतं, जेव्हा तुम्हाला मुलं होतात, तर ना एक माइंड शिफ्ट होतं. स्पेशली जेव्हा तुम्हाला त्यांना फीड करायचं असतं. तुम्ही प्रायमरी केअर गिव्हर असता. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्यावर असते. हे बघा, प्रत्येक आईची एक थॉट प्रोसेस असते, त्यांच्या मुलांना सर्वोत्तम देणं. आणि हीच चिंता एका साहसी पावलात बदलली. टू क्रिएट चेंज, टू मेक अ डिफरन्स. आणि त्यांनी सुरू केला स्वतःचा एक मॉम ते मॉमप्रेन्युअरचा प्रवास. ॲज अ वुमन एंटरप्रेनर पूर्ण रेटारेटीमध्ये थोडासा एलिमेंट जास्त होऊन जातो, स्पेशली ॲज अ मदर, कारण की अपार्ट फ्रॉम द बिझनेस यू आर रिस्पॉन्सिबल फॉर अनदर लिव्हिंग बिईंग. तर थोडं बॅलन्स करून चालावं लागतं. एका अशा दुनियेमध्ये जिथे आईची ताकद अनेकदा दुर्लक्षित राहून जाते, इथे एका आईने करून दाखवलं की प्रेम, निर्धार आणि इनोव्हेशनने कसा बदल घडवता येतो ते. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिल्लीच्या अन्वेषिका. थँक्यू. आयुष्याची महत्त्वाची कामं या पीचप्रमाणे नेहमी एका टाइम फ्रेम बरोबर येतात. सकाळी उठल्यानंतरच बघा ना, सकाळी 6 ते 9चा टाइम नेहमी 5 मिनिटातच संपतो. 5 मिनिटात सकाळी उठायचंय, 5 मिनिटात चहा घेईन, 5 मिनिटात आंघोळ करायची, रेडी व्हायचे, ब्रेकफास्ट बनवायचा आहे, मुलांना रेडी करायचंय, सगळ्यांचे आपापल्या टिफिन पॅक करायचे, आपापल्या कामावर निघायचंय, तेही फक्त 5 मिनिटात. सकाळच्या याच 5 मिनिटाच्या हसलला सॉर्ट करण्यासाठी मी शोधायला सुरुवात केली काही हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स. सुपरमार्केट पण पाहिले, ॲप्स पाहिले आणि खूप चांगले ऑप्शन पण मिळाले. पण जे मार्केटिंग क्लेम्स त्यांच्या हेल्दी आणि न्यूट्रिशन असल्याचा दावा करत होते, तिथेच त्यांचे लेबल्स आणि इन्ग्रेडियंट्स काही वेगळंच सांगत होते. रिफाइंड शुगर, एडिटिव्स, आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स, आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स, या सगळ्या गोष्टींनी मला कन्व्हिन्स केलं की यार अन्वेषिका, हा बघ प्रॉब्लेम तुझा आहे, सॉल्व्ह पण तुलाच करावा लागेल. बस इथूनच सुरू झाला माझा प्रवास काही चांगले ब्रेकफास्ट ऑप्शन्स क्रिएट करण्याचा, जो माइंडला करेल पीसफुल, हेल्थला देईल क्लीन आणि कम्प्लीट न्यूट्रिशन, आणि सोलला देईल एक अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन की हा मील माझ्या फॅमिलीसाठी बेस्ट आहे. याच विचाराबरोबर माझी मेहनत आणि चवीला एकत्र करून मी सुरू केलं आहे मिहिसो. मिहिसो ओव्हरनाईट ओट्सची एक अशी रेंज आहे ज्यात तुम्हाला मिळेल क्लीन इन्ग्रेडियंट्सची गुडनेस आणि रिअल फ्रूटची ऑसम टेस्ट. पण कुकडर्सच्या तुलनेमध्ये मिहिसो ओव्हरनाईट ओट्स चांगले का आहेत हे मी तुम्हाला सांगते. पहिलं, रिसर्च सिद्ध करते की कुकडर्सच्या तुलनेमध्ये मिहिसो ओव्हरनाईट ओट्स 25% बेटर न्यूट्रिएंटला रिटेन करते. दुसरं, मिहिसो ओव्हरनाईट ओट्स येतात सिंगल सर्व पाउचमध्ये, जे हे इन्श्युअर करतात की तुम्हाला प्रत्येक सॅशेत मिळतील इक्वल इन्ग्रेडियंट्स, इक्वल न्यूट्रिशन आणि इक्वल टेस्ट. तिसरं, मिहिसोच्या प्रत्येक पॅकेजिंगवर जे आम्ही क्लेम करतो, आमचे लेबल्स आणि इन्ग्रेडियंट्स त्यांच्याशी 100% ॲग्री करतात. यात तुम्हाला कोणतेही कॅन्डेड फ्रुट्स, कोणतेही आर्टिफिशियल केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स नाही मिळणार. तुम्हाला मिळेल रिअल फ्रूटची पावडर, प्रोबायोटिक्स, क्लीन इन्ग्रेडियंट्स आणि चिया सीड, फ्लेक्स सीड्स, बेसिल सीड्स, पंपकिन सीड सारख्या गुड इन्ग्रेडियंट्सचा गुडनेस. आणि फायनली, मिहिसोला हे माहिती आहे जेवण जोवर टेस्टी होत नाही तोवर ते मन कसं जिंकणार. आता दिल्लीवाले बनवतात तर टेस्टकडे लक्ष ठेवणारच. म्हणून आम्ही लॉन्च केलं मिहिसोला 4 फ्लेवर्समध्ये: मँगो, बनाना कॅरेमल, मिक्स बेरीज आणि चॉकलेट. तर टायटन्स, मी एक ऑन्टरप्रेनर आहे, एक इनोव्हेटर आहे आणि एक आई पण आहे. मिहिसो माझं एक हो, तुमचा प्रयत्न सुरू ठेवा. which you are doing amazing. मिहिसो माझा प्रयत्न आहे भारताच्या प्रत्येक घरात उत्तम न्यूट्रिशन पोहोचवण्याचा. Okay. I think you are doing so good. तुम्हाला स्ट्रेस घेण्याची काहीच गरज नाहीये. You are doing really good. Calm down. मी इथे उभी राहू का? बोला आता बिंदास्त. द्या. बोला. मिहिसो माझा प्रयत्न आहे. You want water? तुम्हाला पाणी पाहिजे का? हा, घ्या घ्या. पाणी घ्या.
मिहिसो माझा प्रयत्न आहे भारताच्या प्रत्येक घरात चांगलं न्यूट्रिशन पोहोचवण्याचा आणि प्रत्येक टेबलवर ब्रेकफास्टचा क्लीन आणि कन्व्हिनियंट ऑप्शन सर्व करायचा. माझ्या या प्रयत्नाला यशामध्ये बदलण्यासाठी आजची माझी आस्क आहे 1 करोड ॲट 15 करोड व्हॅल्युएशन. तर टायटन्स, मला या प्रवासात तुम्ही साथ द्यायला तयार आहात? सी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. आम्ही सगळ्यांनी आपल्या आईला सुपर ह्युमन प्रमाणेच पाहिलेलं आहे, पण कधी कुणीही कोणत्याही आईकडून ही अपेक्षा ठेवली नाही की ती एखाद्या स्टार्टअपची फाउंडर पण बनावी. तर जेव्हा तुम्ही याचा विचार केला तेव्हा तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांनी सपोर्ट केला की आधी Definitely. थांबवलं होतं? मी PhD आहे. माझा अशा या बिझनेससाठी दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. पण सगळं काही नैसर्गिकरित्या घडलं. मला आयडिया आली, मी ती पुढे नेली. माझ्या सासरच्यांनी आणि माझ्या पतीने मला खूप सपोर्ट केला. त्यांनी म्हटलं तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे माझं भाग्य आहे की मला चांगली सपोर्ट सिस्टीम मिळाली. प्रतीक, ते अन्वेषिका नाहीये, इट्स डॉक्टर अन्वेषिका. इट इज डॉक्टर अन्वेषिका. येस, आज तुम्हाला घर बसल्या अनेक मदर्स पाहतायत आणि मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्यासाठी एक फार मोठी हिंमत बनत आहात. तुम्ही त्यांना काय सांगणार ज्यांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे एक छोटीशी आयडिया जन्म घेत असेल? हे बघा, आयडिया आली, तिला एक्झिक्यूट केलं तरच काहीतरी घडेल. जोपर्यंत तुम्ही आयडिया एक्झिक्यूट करत नाही तोपर्यंत आयडिया फक्त आयडियाच राहते. हिम्मत करा, एक्झिक्यूट करा आणि पुढे चला. नाईस. तुम्ही हे जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते टायटन्सला चाखू दिल्यावर बिझनेसच्या गोष्टी करणार की आधी करणार? खाण्याची इच्छा होते. आधी म्हणजे चाखून पाहूया, packages पाहूनच मग खायची बिझनेसच्या इच्छा गोष्टी थोड्या होते. सोप्या होतील, नाही का? मँगो इज आउटस्टँडिंग, सुपर. थँक यू. Yes, Nice. mango is I think outstanding. all flavors are amazing. थँक्यू. And there is थँक्यू. no sugar, right? स्वीटन विथ जॅगरी आणि रेझिन्स, नो रिफाइंड शुगर. तर तुम्ही मला सांगाल की तुमचं आज स्केल काय आहे, किती बिझनेस करत आहात, Okay. आणि हे मेनली ऑनलाईन आहे की ऑफलाईन पण आहे, आणि दुसरं आज तुम्ही मार्केटिंग मध्ये किती स्पेंड करत आहात? लास्ट इयर अराउंड 3 करोड्स केलं आहे. मंथली आमचा रेव्हेन्यू अराउंड 35-36 लॅक्स. आम्ही हे ऑनलाईन विकतो. 80% आमच्या वेबसाईटवरून, 20% आता ॲमेझॉनवरून. मंथली आम्ही साधारण 15-16 लॅक्स स्पेंड करतो परफॉर्मन्स मार्केटिंगवर. ओके. मॅम, मला ओ माय गॉड. प्रकरणच थांबवलं यांनी. तू खूप प्रश्न विचारू शकतोस. प्रतीकजी, तुम्ही मला इथे खाण्यात गुंतवलं आणि त्यांनी तिथे बजर दाबला. हा? सर, तुम्हाला खाण्यात यासाठी बिझी केलं, जर कोणी बजर दाबला तेव्हा तुम्ही व्हॅल्युएशनचा विषय मध्ये आणू नये म्हणून. अच्छा, माझे काही प्रश्न आहेत. आज तुमचं विदिन 6 मंथ्स अँड 12 मंथचा रिपीट रेट काय आहे आणि रेकरिंग रेव्हेन्यू किती आहे? 28-30% कस्टमर्स ते विदिन 60 डेजमध्ये रिपीट करतात. आता तुम्हाला जो कन्झ्युमर कडून फीडबॅक मिळतो त्यात कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या कन्झ्युमरला जास्त चांगल्या वाटतात आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता की नाही ते? आताच्या तारखेला त्यांना डिलिव्हरीचा इश्यू येतोय, तर डेफिनेटली लॉजिस्टिक्सचा इश्यू आहे जो थोडा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा पिन पॉइंट येतोय की हल्ली थोडं महाग आहे, थोडं प्रीमियम आहे. आपण मार्केट डिमांड घेऊया आता. आपले ऑडियन्स इथे आहेत आणि कदाचित ही परफेक्ट टार्गेट ऑडियन्स आहे माझ्या हिशोबाने. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. ,94% लोकांना वाटते की याची फार गरज आहे. प्रोफेसर साहेब, तुमचं काय मत आहे या बाबतीत? खरं तर हे इतकं टेस्टी आहे की मला हे सगळंच्या सगळं संपवावं असं वाटतंय. आय सेकंड इट. खरं तुम्हाला अर्थातच कॉम्पिटिशन आहेच. देशीवाले फ्लेवर्स ते देखील जर तुम्ही आणलेत ना तर सगळ्या कुटुंबांवर अधिकार गाजवू शकता तुम्ही. सर, डेफिनेटली मी सहमत आहे. आम्ही हे होळीच्या वेळी लिमिटेड एडिशन फ्लेवर लॉन्च केला होता. रोज थंडाई तिथे ठेवला आहे. नाईस. जसं तुम्ही म्हणताय तसं थोडं इंडियनाइज करण्यासाठी. तर अन्वेषिकाजी, तुम्हाला काय हवंय आमच्या टायटन्स कडून? तुमची अपेक्षा एकदा क्लिअरली सांगून टाका, मग आपण ऑफरला जाऊया. माझी आज काय 1 करोड फॉर 6.66% ॲट 15 करोड व्हॅल्युएशन. प्रियांका, कारण तुम्ही बजर दाबलेलं आहे तर Yes. सगळ्यात पहिली ऑफर तुमच्याकडूनच पाहिजे. तर मी ह्याला तुम्हाला 30,10 करोडच्या व्हॅल्युएशनवर टाकायला तयार आहे. आणि यात मला वाटतं की जे आपण करू शकतो एकत्र मिळून, म्हणजे तुमची साथ, पण माझा थोडासा गायडन्स, मला वाटतं की याला इझिली 10x घेऊन जाऊ शकतो पुढच्या 6 ते 9 महिन्यात.
आता तुम्ही सांगा, तुम्ही काय आय विचार थिंक करताय? 10 करोड इज अ बिट लेस प्रियांका, कारण की इंडस्ट्रीमध्ये 3 ते 4चं एक स्टँडर्ड आहे. आम्ही ऑलरेडी जवळपास 5 करोड आम्ही ओव्हरनाईट ओट्सनेच करून घेऊ, बिना एक्सपॅन्ड करता व नवीन कॅटेगरी न आणता. ठीक आहे मॅम, तुम्ही 12:30 वर तयार आहात? डू यू अग्री ॲट 12.5 करोडची व्हॅल्युएशन ॲज अर्जुन सेड? ठीक आहे, तर पोस्ट मनी 12.5 करोड व्हॅल्युएशनवर 30 लाख माझ्याकडून. त्यांच्याबरोबर आम्हालाही द्या. प्रियांकाजी, तुम्ही ओपन करायला तयार आहात? ॲब्सोल्युटली, वॉट एव्हर द फाउंडर्स वॉन्ट. ओके जिमी सर, मला अजिबात संकोच नाहीये 25 लाख रुपये सेम व्हॅल्युएशनवर इन्व्हेस्ट करायला. म्हणजे तुमची मार्केटिंग स्पेंड तुम्हाला फुल थ्रॉटल करता येईल आणि ज्या क्षणी तुम्ही मार्केटिंग स्पेंड कराल अशा प्रोडक्टवर तुम्हाला रिझल्ट पटकन दिसेल. चला तर मग जिमी पण 25 लाख सेम पोस्ट मनी व्हॅल्युएशन 12.5 करोड इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. तर मॅडम, तुम्हाला 3 चांगले टायटन मिळालेत. आय विश यू ऑल द बेस्ट. मला इन्व्हेस्ट करायचं होतं, पण मला जास्त गोंधळही घालायचा नव्हता. नेक्स्ट राऊंडला पण तुमच्याकडे काही असायला हवं, तर मी आज तुमच्याबरोबर हात मिळवू नाही शकणार. डील डन. डील डन. कम कम कम. चला, या मग हात मिळवूया. थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन Thank you, अँड ऑल द sir. बेस्ट. तुमचे पती पण तुमच्या सोबत आलेत? हां, बाहेर आहेत. वेलकम. हॅलो टायटन्स. अनुरागजी, आमच्या मंचावर तुमचं स्वागत आहे. थँक्यू. अनेक असे नवरे आहेत जे घरी बसून बघत असतील की कशा प्रकारे अन्वेषिकाजी इथपर्यंत पोहोचले आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट केलेला आहे. अनेक लोकांना माहिती पण असेल की त्यांच्या बायकोच्या डोक्यात पण एखादी आयडिया शिजत असेल. तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? जस्ट डू इट. आय थिंक अन्वेषिका सकाळ संध्याकाळ यातच बिझी असते की मी नवीन रेसिपी, नवीन पॅशन, काही ना काही ते नवीन बनवू. आय थिंक ती या गोष्टीसाठी फार पॅशनेट आहे. जे काही प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणण्याचा विचार करतोय ते बेस्टच असायला हवं. व्हेरी गुड. नेहमी मी अन्वेषिकाला सपोर्ट करत आलोय अँड आय विश हर ऑल द बेस्ट. आणि थँक्यू या मंचाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल. आणि थँक्यू व्हेरी मच टायटन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so थँक्यू सो much. मच इथे आल्याबद्दल. थँक्यू सर. स्टार्टिंगमध्ये मला नर्वसनेस होता, पण द वे प्रियांका केम अँड ज्याप्रमाणे त्यांनी मला सपोर्ट केला, ठीक आहे तुम्ही बोला, इट्स ओके, त्यानंतर कॉन्फिडन्सही थोडा वाढला आणि मग माझा नर्वसनेस पण हळूहळू कमी होत गेला. इतके चांगले टायटन्स आमच्यासोबत येत आहेत, त्यांच्यासोबत काम करण्यास मी खूप एक्सायटेड आहे.